श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। चैतन्यः शाश्वतो शान्तः व्योमातीत निरञ्जनः बिन्दुनाद कलातीत तस्मै श्री गुरवे नमः। गुरुवाणी पुष्प 2 या ग्रंथातील हिंदू धर्माची व्यापकता या अध्यायाच्या पठणाला मी सुरुवात करीत आहे। या अध्यायाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात, हिंदू धर्म हा त्यागावर आधारलेला आहे। आपला धर्म आचरणारे पात्रतेने श्रेष्ठ असतील तरच तो निश्चितपणे फोफावणार। जगामध्ये आपण पाहतो की काही ठिकाणी धर्म श्रेष्ठ मानला जातो तर काही ठिकाणी विज्ञान श्रेष्ठ मानले जाते। काही ठिकाणी मानव धर्म श्रेष्ठ मानला जातो। ख्रिश्चन धर्म हा मानव धर्म आहे। हॉस्पिटल काढणे, शाळा काढणे अशा रीतीने ते मानवसेवा करतात। ही सर्व परमेश्वराची लीला आहे। त्याच्या इच्छेनेच हे सर्व चालते। हिंदू धर्म हा अद्वैत सिद्धांत मांडतो। बाकीचे पंथ उपासना मार्ग सांगतात। त्यांच्यात अद्वैत सिद्धांत नाही, ते द्वैत मानतात, म्हणून ते पंथ आहेत, धर्म नाहीत। ज्यांना अद्वैत सिद्धांत मान्य आहे तेच धर्म आचरतात। हा निराळा तो निराळा असे जे मानतात ते पंथ आहेत। त्यांना अद्वैत मार्ग मान्य नाही, ते उपासना मार्गावर असतात। माझ्यात जो आहे तोच सर्वत्र आहे। सर्वांसाठी परमेश्वर हे अद्वैत सिद्धांताचे मत ज्यांना मान्य आहे तेच धर्म आचरतात। आम्ही निराळे आहोत, आम्ही श्रेष्ठ, तुम्ही कनिष्ठ हे मानणारे काही पंथ आहेत। अशा पंथांद्वारे जे उपासना करतात त्यांना निर्मळ आनंद मिळत नाही। सर्व पंथांना वैराग्य मान्य आहे, मात्र वैराग्याचा खरा आनंद थोड्यांनाच माहिती असतो। हिंदू धर्मात प्रपंच कराव्यास सांगितला आहे, तो कालांतराने वैराग्य प्राप्तीसाठी व वैराग्य प्राप्त झाल्यावर मोक्ष प्राप्तीसाठी आहे। मोठे ज्ञानी, विद्वान, साधुसंत हे सर्वजण ईश्वर एकच आहे असे मानतात। आपल्या संत पुरुषांनी परधर्मीयांचा अनादर कधीच केला नाही। आपले संत हा हिंदू, हा मुसलमान हा भेदभाव कधीच करत नाहीत। हा अद्वैत सिद्धांताचा आचरणातील पुरावा होय। अद्वैत सिद्धांतानेच ईश्वर प्राप्ती होते। नुसत्या जप तपाने ईश्वर प्राप्ती होत नाही। अद्वैत सिद्धांत मान्य असणाऱ्यांनाच ईश्वराची प्रचिती येते। हिंदू धर्मात त्यागाची ही उदात्त कल्पना स्वीकारली गेली आहे, तशी इतर धर्मात क्वचितच आढळते। आपल्या धर्मात सत्पुरुषांना पात्रतेमुळे मान मिळतो। संत पुरुषांची योग्यता समाजाने ओळखली तर त्या संत पुरुषांना मान मिळत असतो। मात्र संत पुरुष त्या सन्मानाची अपेक्षा करीत नसतात। ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान, अशीच त्यांची वृत्ती असते। सत्पुरुष रोज जी पूजा अर्चा वगैरे ईश्वर सेवा करतात त्यामागे फार उदात्त व पवित्र हेतू असतो। लोकांचे कल्याण करणे, लोकांच्या अडचणीच्या वेळी किंवा संकटात सहाय्य करणे व त्यासाठी ईश्वर सेवा म्हणजे शक्ती पूजा करणे हा त्यांच्या धर्मपालनाचाच एक भाग आहे। इतर धर्मांमध्ये धर्मगुरूंची विधिपूर्वक नियुक्ती होत असते। आपल्या धर्मात अशा उच्च पदावर ज्ञान व योग्यता असल्याशिवाय कोणीही पोचू शकत नाही। आपल्या धर्मात संत पुरुषांची कधीही निवडणूक व नियुक्ती होत नाही। श्रेष्ठ प्रतीचे सत्वगुण, ज्ञान व वैराग्य ज्यांच्या ठिकाणी असते त्यांना आपल्या समाजात मान लाभतो, इतरांना नाही। आपण तेजस्वी गोष्टीला नमस्कार करीत असतो, ते आपल्या रक्तात भिनले आहे। आपण संत पुरुषात ईश्वर पाहण्याचा प्रयत्न करीत असतो। इतरांमध्ये ती पद्धत नाही, त्यांचा भर प्रार्थनेवर असतो। आपल्या धर्मात ईश्वराचा अनुभव असलेले
संत पुरुषच गुरुपदावर येतात. कारण आपला धर्म अनुभवावर आधारित आहे, तो कधीही कनिष्ठ होणार नाही. श्री पॉल ब्रंटन या पाश्चात्य जिज्ञासू व्यक्तीने एकदा कांची पीठाच्या शंकराचार्यांकडे अध्यात्म जाणण्याची इच्छा व्यक्त केली. शंकराचार्यांनी त्यांना रमण महर्षींकडे जा असे सांगितले. रमण महर्षींच्या सानिध्यात त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे भराभर मिळू लागली. त्यांना अध्यात्मविद्या जी साध्य झाली ती हिंदू धर्म आचरणाऱ्या सत्पुरुषांच्या सानिध्यामुळेच. काही धर्मांना राजाश्रय असतो, सत्ता असते, पैसा असतो, त्यांचा गुणगौरव होत असतो, त्यांना फार प्रसिद्धी मिळत असते. पण खऱ्या अध्यात्माचे तसे नसते. आपल्या धर्माचा दर्जा अति उच्च आहे. आपल्या धर्मात ईश्वर पुन्हा पुन्हा का जन्म घेतो याचा विचार करा. धर्मस्थापनेसाठी भगवंत जन्म घेतात. त्यांनी धर्माला श्रेष्ठ मानलेले आहे, स्वतःला श्रेष्ठ मानले नाही. आपली परंपरा व्यक्तीला श्रेष्ठ मानत नाही, तर ती ईश्वराला श्रेष्ठ मानते. हिंदू धर्मात मृतदेह जाळतात, त्याज्य वस्तू आपण जाळून टाकतो. परंतु इतर धर्मात तसे नाही. पुनर्जन्म होत नाही अशी इतर धर्मियांची श्रद्धा आहे, म्हणून ते मृतदेह पुरतात. आपण मृतदेहावर अग्निसंस्कार करतो. आपल्या धर्मात आपण पुनर्जन्माची कल्पना मानलेली आहे. इतर धर्मांमध्ये संत पुरुषांची मालिका दिसत नाही, ती फक्त हिंदू धर्मातच आहे. इतर धर्मीयात अनुयायी जन्माला येतात, ते प्रेषित म्हणून जन्म घेतात. अशा धर्मांमध्ये अज्ञान कायम असते. त्या धर्मात धर्म समजून सांगणारी अनुभवी अधिकारी व्यक्ती नसते, म्हणून त्यांच्यात अंधानुकरणच जास्त दिसून येते. असे धर्म स्थितिशील राहतात, आहे त्या स्थितीतच वर्षानुवर्षे राहतात. त्यामुळे ते धर्म मर्यादित राहिले आहेत, त्यांचा गुणात्मक विस्तार झालेला नाही. हिंदू धर्म हा गतिशील आहे. अनेक सत्पुरुषांच्या प्रेरणेने, ज्ञानाने, शिकवणुकीने धर्मात सुधारणा होते, धर्माला उजाळा मिळतो. हिंदू धर्माचा गुणात्मक विस्तार होत गेलेला आहे. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, या पुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.